एका शाळेत दोन मित्र होती, रोहन आणि समीर. रोहन रोज 10 ते 12 तास अभ्यास करायचा आणि समीर फक्त 4 ते 5 तास अभ्यास करायचा. परीक्षेचा निकाल लागला आणि आश्चर्य म्हणजे काय, समीर टॉपर झाला. एका मित्राने समीरला विचारलं, तू इतका कमी अभ्यास करूनही टॉप कसा झालास? समीर हसला आणि त्याने उत्तर दिलं, मी जास्त वेळ अभ्यास नाही केला, मी योग्य पद्धतीने अभ्यास केला. आणि इथून सुरू होतात टॉपर्सची ती सर्व सिक्रेट्स जे आपल्याला माहीत नसतात आणि त्यामुळे आपण एक ॲव्हरेज स्टुडंट बनून राहतो. कितीही अभ्यास करतो, काहीही करतो, तरीही आपल्याला कमी मार्क्स येतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते सर्व सिक्रेट्स जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. अशीच नवनवीन आणि तुम्हाला अभ्यासात मदत करणारी सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिलं सिक्रेट आहे की प्लॅन करून अभ्यास करा. टॉपर येणारे विद्यार्थी असंच रॅन्डमली कुठलाही विषय घेतला आणि अभ्यास सुरू केला असं करत नाहीत. त्यांचं अगोदरच प्लॅन असतं सर्व, की आज आपण काय अभ्यास करणार आहोत, कुठल्या विषयाचा अभ्यास करणार आहोत, कोणता टॉपिक पूर्ण करायचा आहे, किती वेळ अभ्यास करायचा आहे आणि काय आउटपुट पाहिजे आज आपल्या अभ्यासातून, हे सर्व आपण अगोदरच प्लॅन करायचं आहे. जेणेकरून आपलं जे ब्रेन असतं त्याला एक डायरेक्शन मिळतं की आपल्याला कुठल्या दिशेने चालायचं आहे, कुठल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला आज कुठल्या गोष्टी कन्झ्युम करायच्या आहेत, जेणेकरून आपला मेंदू योग्य पद्धतीमध्ये कार्य करायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ, आज सायन्सचा अभ्यास करेल, सायन्समध्ये कुठला टॉपिक महत्त्वाचा आहे आणि कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत ते सर्व काही आपण आज शिकणार. असं आपण आपल्या ब्रेनला ऑर्डर दिली की आपलं ब्रेन त्या ऑर्डरप्रमाणे प्रोसेस करायला सुरुवात करतं, जेणेकरून आपलं आउटपुट एकदम बेस्ट पद्धतीने आपल्याला मिळतं. नंबर 2 आहे ॲक्टिव्ह रिकॉल, जे पर्सनली मला खूप आवडतं आणि ते मी अनुभवलं सुद्धा आहे. ॲक्टिव्हली रिकॉल म्हणजे टॉपर फक्त वाचत नाहीत, पुस्तक पुढे घेतलं आणि वाचायला सुरुवात केली असं नाही. टॉपर्स ॲक्टिव्ह रिकॉल करतात, म्हणजे आपण आता मागच्या 1 तासात किंवा मागच्या एका दिवसात, मागच्या आठवड्यात जे काही आपण अभ्यास केला आहे ते आपल्याला आठवतं का, ते असं ॲक्टिव्ह रिकॉल करतात. म्हणजे बुक ओपन करून पुढे त्यामध्ये ॲक्टिव्ह रिकॉल केला असं नाही. बुक बंद करायचं आहे आणि आठवायचं आहे, डोळे 2 मिनिट बंद करायचे आहेत आणि आपल्याला प्रोसेस करायचं आहे आपल्या ब्रेनमध्ये की आज किंवा काल आपण कुठला अभ्यास केला होता, त्यामध्ये कुठले पॉईंट्स होते, त्यामध्ये कुठले कीवर्ड्स होते, हे सर्व आपण आपल्या ब्रेनमध्ये जेव्हा ॲक्टिव्ह रिकॉल करतो तेव्हा ते आपलं ब्रेन त्यामध्ये कायमचं स्टोअर करून ठेवतं. ते आपल्याला कायम लक्षात राहतं. जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल करता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट कायमची लक्षात राहते. हे माझा पर्सनल अनुभव आहे. एखादा टॉपिक वाचला की पुस्तक बंद करायचं आहे आणि आठवायचं आहे की मी काय शिकलं आज, मी आज वाचलेलं मला एक्सप्लेन करता येत आहे का, मला समजलं आहे का, हे समजून घेणं म्हणजे याला ॲक्टिव्ह रिकॉल असं म्हणतात. आणि हे करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर होऊन राहते. नंबर 3 आहे ॲक्टिव्ह रिव्हिजन, सतत रिव्हिजन. सतत रिव्हिजन म्हणजे काय, पहिल्या डे 1 नवीन टॉपिक सुरुवात केला, नंतर त्या दिवशी दिवसभरात आपण काय अभ्यास केला आहे ते दिवसाच्या शेवटी रिव्हिजन करायचं आणि नंतर 2 दिवसाचं रिव्हिजन, म्हणजे काल आपण जे वाचलं आज त्याचं सगळ्यात अगोदर, म्हणजे दिवसाची सुरुवात करताना आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेस कालच्या दिवसाचं जे काही अभ्यास आहे त्याचं क्विक रिव्हिजन आपण घ्यायचं आहे. नंतर 7 दिवसात, म्हणजे आपण काल अभ्यास केला त्याला 7 दिवस झाली, त्या 7व्या दिवशी एकदा रिव्हिजन करायचं आणि 30 दिवसानंतर एकदा रिव्हिजन, असं 4 टप्प्यात, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि 7 दिवसांनी आणि 30 दिवसांनी. या प्रकारे जर तुम्ही रिव्हिजन केलं, जितके जास्त रिव्हिजन होतील तितकं जास्त तुम्हाला तो टॉपिक समजेल पण आणि लक्षात पण राहील. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक टॉपर ही गोष्ट करतो. भले त्यांचा सिलेबस कमी कव्हर होईल पण ते हे गोष्ट नक्की करतात, कारण जितकं होणार आहे अभ्यास तितका बेस्ट होणार आहे. उगाच सगळं सिलेबस वाचला, पुस्तकं वाचली सगळी, पण तुम्हाला त्यात काही लक्षातच नाही राहिलं, याचा काय फायदा होणार आहे का नाही. मग रिव्हिजन इज मस्ट इन युअर स्टडी. सिक्रेट 4 आहे क्वेश्चन सॉल्विंग. टॉपर लगेच क्वेश्चन सोडवायला घेतात, कारण क्वेश्चन सोडवल्याने तुम्हाला नंबर 1 विकनेस कळते, नंतर कॉन्फिडन्स वाढतो आणि एक्झाममध्ये जी आपल्याला क्वेश्चन सोडवायची स्पीड असते ती सुद्धा वाढते. लर्न, प्रॅक्टिस, ॲनालाइज हा गोल्डन रूल स्टडीमधला कधीच विसरायचा नाही. नंबर 5 आहे फोकस स्टडी. 4 तासात फोकसने अभ्यास केला तो स्टडी 10 तासाच्या डिस्ट्रॅक्टेड स्टडीपेक्षा खूप म्हणजे खूप नेक्स्ट लेवलला योग्य आहे. स्टॉपर अभ्यास करताना फोन दूर ठेवतात, नोटिफिकेशन बंद करतात आणि शॉर्ट स्टडी सेशन घेतात. म्हणजे परफेक्ट मेथड म्हणजे काय,
तर अर्धा तास अभ्यास 5 मिनिट ब्रेक म्हणजे तुमचं माइंड रिफ्रेश होईल त्याने आणि तुमचा अभ्यास एकदम छान पद्धतीने होणार आहे. नंबर 6 आहे मिस्टेक नोटबुक. टॉपर्स विद्यार्थी जे असतात त्यांच्याकडे प्रत्येकाकडे एक ना एक मिस्टेक नोटबुक असतेच, ज्यामध्ये ते नोट करतात विसरलेले फॉर्म्युलाज, सिली मिस्टेक्स आणि चुकीचे कन्सेप्ट. एक्झाम अगोदर ते हेच रिव्हिजन करतात, कारण त्यांना माहिती आहे की त्यांना बाकीचं येतं. फक्त या ज्या गोष्टी आहेत, या ज्या त्यांनी नोटबुकमध्ये लिहिलेल्या आहेत गोष्टी, त्याच त्यांना रिवाईज करणं महत्त्वाचं आहे. आणि एक्झाम अगोदर खूप कमी वेळ असतो आणि त्यावेळेस त्या त्यांच्या चुका रिवाईज करतात, कारण त्या चुका त्यांच्या एक्झाममध्ये होऊ नये म्हणून त्यासाठी ते नोटबुक मेंटेन करतात. नंबर 7 आहे हेल्थ परफॉर्मन्स. कारण टॉपर्सना माहीत असतं हेल्दी ब्रेन इज इक्वल टू बेटर मार्क्स, म्हणून ते पुरेशी झोप घेतात, पाणी पितात, एक्सरसाइज करतात आणि रात्री जागरण टाळतात, ज्याने त्यांचा जे माइंड आहे, जे ब्रेन आहे ते फ्रेश राहील आणि त्यांना अभ्यासात खूप मदत करेल. त्यासाठी हेल्थ इज वेल्थ हे आपल्याला माहितीच आहे, म्हणून सर्वात अगोदर आपण हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे आणि हेल्दी माइंड इज इक्वल टू बेटर मार्क्स हे लक्षात ठेवायचं आहे. तर खरे टॉपर्स सिक्रेट्स आहेत प्लॅनिंग, ॲक्टिव्ह रिकॉल, स्पेस्ड रिव्हिजन, प्रॅक्टिस क्वेश्चन्स, डीप फोकस, मिस्टेक ट्रॅकिंग, हेल्दी रुटीन. लक्षात ठेवा, हार्ड वर्क महत्त्वाचं आहे, पण स्मार्ट वर्क तुम्हाला टॉपर बनवतो. आजपासून योग्य स्ट्रॅटेजी सुरू करा, कारण तुमच्यातही टॉपर बनण्याची क्षमता आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद.